शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार। हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक झाल्यामुळे भेट। राज ठाकरेंना समजावण्यात भुसेंना यश येणार का याची उत्सुकता। हिंदी सक्तीवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एकवाक्यता नाही। पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर मुख्यमंत्री ठाम, तर चौथीपर्यंत हिंदी शिकवण्याला अजित पवारांचा विरोध। महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीत अशोक स्तंभाऐवजी सेंगोल। आणीबाणी विरोधातल्या राजभवनातील कार्यक्रमातही सेंगोलचा वापर। संविधान विरोधी कृती असल्याचा विरोधकांचा आरोप। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलचा 21 पैकी तब्बल 2 जागांवर विजय। मावळते अध्यक्ष भाजपच्या चंद्रकांत तावरेंना केवळ 1 जागा। शरद पवारांच्या पॅनलचा धुव्वा। शक्तीपीठ महामार्गावरून सामनातून सरकारवर ताशेरे। ड्रीम प्रोजेक्टचं दुसरं पाप, शक्तीपीठ माफ करणार नाहीत। समृद्धी महामार्गाचा दाखला देत सरकारवर निशाणा। आठवीतील विद्यार्थ्यानं 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या केली। अहिल्यानगरच्या विद्यालयातील घटना। क्रिकेट खेळण्याच्या वादातून चाकू हल्ला केल्याची माहिती। मुंबई आयआयटीमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बिलाल अहमदला अटक। बनावट कागदपत्रांच्या आधारे 14 दिवसांपासून वास्तव्य। याआधीही 1 महिना राहिल्याचं चौकशीतून उघड। संभाजीनगरच्या ड्रग्सची मुंबई आणि गुजरातमध्ये विक्री। बबन खान हा आरोपी पुरवठा करत असल्याचं समोर। अनेक व्यवहार बिटकॉईनद्वारे केल्याची माहिती। सर्व 5 जणांना पोलीस कोठडी। 11वी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर। आज प्रवेशाची यादी जाहीर होणार का याची उत्सुकता। राज्यात वीज स्वस्त होणार। पहिल्यांदाच एका वर्षात 10% तर पुढच्या 5 वर्षांमध्ये 26% वीज दर कमी होणार। कोकणात गणेशोत्सवापूर्वी जलवाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता। रोरोच्या चाचण्या अंतिम टप्प्यात। 4.5 तासात सिंधुदुर्ग गाठता येणार। आज दुपारी 1च्या सुमारास मुंबईतील समुद्राला मोठी भरती येणार। यावेळी समुद्रात 4.75 मीटर्स उंचीच्या लाटा उसळणार। या मोसमातली ही सगळ्यात मोठी भरती असेल। मुंबई, ठाणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा अलर्ट। 2 दिवसांपासून किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण। अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। केदारनाथमध्ये तुफान पाऊस। मुनकटियामध्ये डोंगरावरून आलेल्या ढिगाऱ्यामुळे हजारो यात्रेकरू अडकले, तर अनेक ठिकाणी भूस्खलन। हिमाचलच्या कुलूमध्ये अनेक भागात मोठं नुकसान। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार। 28 तासांच्या प्रवासानंतर दुपारी 4:30 वाजता आगमन होणार। 14 दिवस सगळे अंतराळवीर 60 प्रयोग करणार। आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद तर नामदेव महाराजांची पालखी अंबेजोगाईत दाखल होणार। नीरा नदीत ज्ञानोबांच्या पालखीचं स्थान, तर अंबाजोगाईमध्ये नामदेव महाराजांच्या पालखीचं अश्वरिंगण। पुढच्या महिन्यात इराणसोबत बैठक घेत अणु कार्यक्रम संपवण्याची मागणी करणार। डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। हल्ल्यात नुकसान पण अणु कार्यक्रम सुरूच ठेवणार इराणची माहिती।